हरे कृष्ण. श्री संबंध अधिदेव प्रणाम. तर आपण भगवान श्रीकृष्णांचा प्रणाम मंत्र शिकलो आहोत. तर भगवान श्रीकृष्णांची आपण भक्ती करतो आहोत. तर ही भक्ती जेव्हा केली जाते तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, वैदिक शास्त्रामध्ये 3 विषयांचं वर्णन आहे. प्रमुखतः संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. तर संबंध म्हणजे काय आहे? आपण सगळे जीव आहोत, जीवात्मा आहोत आणि भगवान श्रीकृष्ण आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे नित्य सेवक आहोत आणि त्यांची आपण सेवा करायची आहे. हे संबंध ज्ञान. आणखीन कोणतं ज्ञान आहे वेदांमध्ये? अभिधेय. अभिदेय हा शब्द आहे. तर अभिदेय म्हणजे काय? हे समजलंय की माझा भगवंतांशी संबंध आहे, पण तो संबंध मी विसरून या भौतिक जगतात आले आहे. तर पुन्हा मला भगवत धामात जायचंय, भगवंतांशी संबंध प्रस्थापित करायचा आहे. तर मग मी काय करावं? ह्याच्यासाठी भक्तीचं सगळं जे विधी आहेत ते केले जातात. जप केला जातो, भगवंतांच्या विविध सेवा केल्या जातात, भगवंतांबद्दल श्रवण केलं जातं, कीर्तन केलं जातं, कृष्ण दर्शन घेतलं जातं, कृष्ण प्रसाद घेतला जातो, भक्तांचा संग घेतला जातो, एकादशीचा उपवास केला जातो, विविध भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित जे उत्सव आहेत ते साजरे केले जातात, त्यात सेवा केली जाते. अशा प्रकारे अभिदेय हा सगळा भक्तीचा विधी असतो. आणि हे सगळं करून प्राप्त काय होणार हे सांगणारा वैदिक शास्त्रातला हा 3रा विषय आहे, असं श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात. ते म्हणतात प्रयोजन. प्रयोजन ते हे सगळं भगवंतांशी संबंध आहे ते कळलंय आणि भक्ती मार्गाचं सगळं मी आचरण पण करतोय, पण यामुळे प्रयोजन, उद्दिष्ट, ध्येय काय प्राप्त होणार आहे? तर भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी भक्ती आपल्याला प्राप्त होणार आहे. हे आपल्या सगळ्यांचं प्रयोजन आहे, ध्येय आहे. हेच आपल्याला भक्ती करून प्राप्त होणार आहे. तर श्री कृष्ण प्रणाम आपण शिकलो आहोत आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचेच आपण आणखीन 3 प्रणाम शिकणार आहोत. भगवान श्रीकृष्णच आहेत ते, पण वेगवेगळ्या नावाने त्यांना या श्लोकांमध्ये संबोधित केलं आहे, कारण त्यांची वेगवेगळी कार्य आहेत म्हणून. तर पहिला प्रणाम मंत्र आहे तो आज अभ्यास करूया. श्री संबंध अधिदेव प्रणाम. जयतां सुरतौ पंगु मम मंद मतेर्गती मत्सर्वस्व पदांभोजो राधा मदन मोहन. शब्द बघूया. जयताम. जयताम म्हणजे जय जयकार असो. सुरतौ. सुरतौ म्हणजे अत्यंत दयाळू किंवा सुंदर लीलांमध्ये संलग्न असलेले. पंगुहू. पंगुहू म्हणजे काय आहे? पंगू, अपंग. तर इथे हा जो भक्त भगवंतांना प्रार्थना करताना स्वतःबद्दल म्हणतो आहे, मी पंगू आहे. तर पंगू आणि मम हे शब्द एकत्र आहे, त्यामुळे ते शब्द कसं झालं आहे? पंगोर मम. पंगुहू अधिक मम, पंगोर मम. तर पंगू हा शब्द कळलाय. पुढे म्हटलं आहे मम मंद मतेर गती. तर मम म्हणजे माझी, मंद मती मी कसं आहे? मंदमती आहे, मूर्ख आहे. आणि गती. गती म्हणजे काय? आश्रय, आधार असा अर्थ आहे. आता पुढे वाचूया. मत सर्वस्व पदांभोजौ. तर मत म्हणजे माझं, सर्वस्व म्हणजे माझं जे काही आहे ते सर्वस्व. पद अधिक अंभोजौ, पदांभोजौ. तर पद म्हणजे चरण. अंबू, अंभोजौ हा शब्द जाणून घेऊया. अंबू म्हणजे पाणी, ज म्हणजे जन्मलेला, पाण्यात जन्मलेलं आहे ते कमळ. अंभोजौ म्हणजे काय आहे? पद अंबजौ म्हणजे त्यांचे चरण कमल
असं अर्थ आहे. पुढे म्हटलं आहे राधा मदन मोहनौ. तर श्रीमती राधाराणी आणि श्री मदन मोहन भगवान यांना ही प्रार्थना अर्पण केलेली आहे. भाषांतर वाचूया. श्री राधा मदन मोहन जे सुंदर लीलांमध्ये संलग्न आहेत यांचा जय जयकार असो, कारण ते परम दयाळू आहेत. माझ्यासारख्या पंगू, मंदमती, अज्ञानी तसेच वृद्धांचे रक्षक आहेत. त्यांचे चरणकमल माझे सर्वस्व आहेत आणि मी त्यांना वंदन करतो. आपण थोडक्यात जाणून घेऊया की श्रीमती राधाराणी आणि श्री मदन मोहन भगवंत आहेत यांचा जय जयकार असो. ते सुंदर लीलांमध्ये संलग्न असतात. ते परम दयाळू आहेत आणि मी पंगू आहे, अपंग आहे, मंदमती, अज्ञानी आहे, निराधार आहे आणि भगवान श्रीकृष्णच सगळ्यांची गती आहेत. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण हे सगळ्यांचे, माझ्यासारख्यांचे आणि वृद्धांचेही रक्षक आहेत, सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, परम आश्रय आहेत. तेच आमचा आधार आहेत आणि त्यांचं चरणकमल माझं सर्वस्व आहे. मी त्यांना वंदन करतो. तर या प्रार्थनेमध्ये भक्त जो आहे तो भगवंतांना म्हणतो आहे की हे भगवंता, मी तर अपंग निराधार आहे आणि तुम्ही माझ्यासारख्यांचे रक्षक, मार्गदर्शक, परम आश्रय आहात. तर या प्रार्थनेमधून जे आपण सगळे जीव आहोत त्यांचा भगवान श्रीकृष्णांबरोबरचा संबंध दाखवण्यात आलेला आहे. तर वृंदावनात श्री श्री राधा मदन मोहन मंदिर आहे आणि त्या मंदिरात भगवंतांची सेवा केली जाते. तर त्या भगवंतांना संबंध अधिदेव असं म्हणतात. तर जीवात्म्याचा भगवान श्रीकृष्णांबरोबर संबंध जोडणारे हे श्री मदन मोहन देव भगवान आहेत. तर मदन मोहन या शब्दाचा अर्थ आहे मदनालाही. मदन कोण आहे? कामदेव. तर कामदेवालाही मोहून घेणारे असे हे भगवान आहेत. तर भक्त जेव्हा श्री मदन मोहन भगवंतांचं दर्शन घेतो तेव्हा त्यांच्याकडे आकर्षिला जातो. तर हे जे वृंदावनात श्री मदन मोहन मंदिर आहे त्याची सेवा श्रील सनातन गोस्वामी करायचे आणि ह्या श्रील सनातन गोस्वामींना संबंध आचार्य असं म्हटलं जातं. तर असे हे जे श्री राधा मदन मोहन आहेत त्यांना आपण प्रणाम करूया. श्री राधा मदन मोहन भगवान की जय.